रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे, आजचा फ्लॅट हिरणनंदिनी इस्टेटच्याच बाजूला भूमी एकर्स फेज 2 नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या भूमी एकर्स फेज 2 मध्ये हा 430 कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे, जो TCSच्या ऑफिसपासून जवळ आहे। इथं रेंटचं जर विचारलं 27 ते 30,000 रुपये रेंट ह्या फ्लॅटला मिळत असते। पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे। आणि बिल्डिंगचा जर आपण विचार केला तर साधारणतः ही जी बिल्डिंग आहे ही 8 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। फेज 2 भूमी एकर्स फेज 2। जर आपण घराच्या बाहेर जाताना बघितलं तर हा साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। बाहेर आल्यावर तुम्हाला घरापुढे एवढीशी जागा मिळते, शेजारी एक फ्लॅट असेल। पुढे जर गेलं तर तुम्हाला ह्या साईडला एक लिफ्ट आहे, ह्या साईडला एक लिफ्ट आहे, समोर परत 2 घरं आहेत आणि त्या साईडला पण 2 घरं असतील। एवढे घरं, जवळजवळ 6 घरं तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील। टोटल 3 लिफ्ट मिळतील। 2 घराच्या मध्ये जर बघितलं तर एवढं मोठं अंतर असणार आहे। आणि जर बिल्डिंग बघितली तर तशी बघितली तर 22 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला लोअर फ्लोअरला हा 1 BHKचा फ्लॅट असेल। जे मंडळी हिरणनंदिनी इस्टेटच्या आजूबाजूला घरं बघत असतील त्यांच्यासाठी हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता, ह्या साईडला तुम्हाला थोडंसं डायनिंगसाठी जागा इथे उपलब्ध असणार आहे। आणि मग हा तुमचा असा हॉल असेल आणि हॉलमधनं जर तुम्ही बाहेर बघितलं तर भूमी एकर्स किंवा माधव पलासिया की हिरणनंदिनी इस्टेटच्या जवळचा जो एक सर्कल आहे तो सर्कल तुम्हाला दिसतो। समोर जर बघितलं तर भूमी एकर्स फेज 2 आहे, फेज 1 आहे, आपण फेज 2 मध्ये आहोत। पुढे विजय ओरेवेची आणि ह्या साईडला बघितलं तर माधव पलासियाची बिल्डिंग असेल आणि त्याच ठिकाणी ह्या खाली बस ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची इथं बस स्टॉप आहे भूमी एकर्सचा। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। 3800 ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे। याच्यासोबत आपल्याला एक पोडियम कार पार्किंग मिळणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्या सुखसुविधा ऑलरेडी आहेत। ठाणा स्टेशनपासून 9 किलोमीटर अंतरावरती हिरणनंदिनी इस्टेटला लागून असलेलं हे भूमी एकर्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे। ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला फ्रीज ठेवायला जागा आहे, गॅसची पाईपलाईन आलेली असणार आहे आणि इथे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार। तुम्हाला किचन असेल जिथे त्यांनी मॉड्युलर वगैरे बनवलेलं आहे। नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी वेगळी अशी चांगली जागा दिलेली आहे जी किचनमध्येच असणार आहे। आणि जर आपण परत ह्या किचनच्या जर बाहेर गेलो तर जस्ट याच्या अपोजिट साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे। इकडे जर तुम्ही आला तर आडगळीचं सामानासाठी किंवा कपडे सुकवण्यासाठी परत वेगळी अशी मोठी जागाही तुम्हाला इकडे उपलब्ध असणार आहे। ही जागा पण खूप मोठी आहे। इकडनं जरी बघितलं तर इकडे पण जागा तुम्हाला मिळते, ह्या साईडला पण एवढीच जागा ह्या साईडला पण मिळेल। एवढी मोठी ह्या बाथरूमच्या साईडला तुम्हाला तिथे जागा मिळते। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं एक शेवटचं बेडरूम मिळतं। ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे खिडकी असणार आहे आणि इकडनं पण जर तुम्ही बघितलं तर हा सर्कल तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा इकडनं दिसतो। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला कपाट बनवण्यासाठी खूप मोठी अशी जागा इथं खरं दिली गेलेली असणार आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं। अशा पद्धतीचा विथ OCC आणि सोसायटी झालेला हा 1 BHKचा फ्लॅट भूमी एकर्समध्ये असणार आहे। कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायला आपण जरी गेलो तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लोन घेऊ शकता कारण बिल्डिंग लीगल सगळ्या गोष्टी आहेत। राहिला प्रश्न ह्या फ्लॅटच्या किमतीचा, तर आत्ता मालकाने सांगताना 75 लाख रुपये निगोशिएबल सांगितलेला फ्लॅट आहे। 75 मध्ये ते कमी करतील आणि त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला लागणार आहे। जे मंडळी हिरणनंदिनी इस्टेट एरियामध्ये 1 BHKचा फ्लॅट बघत असतील तर त्यांच्यासाठी हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। निगोशिएशन पार्ट हा होईल याच्यामध्ये पण। असेच आमचे नवे जुने आणि वेगळे आम्ही रोज घरं दाखवण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करतो। त्या प्रयत्नाला यश देणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे। जास्तीत जास्त लोकांनी बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमचं काम कुठेतरी नीटनेटक्या ट्रॅकवरती चाललं हे आमच्या मनालाशी आम्ही गाठ बांधू आणि आम्ही पुढं चलत राहू। तर थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।